अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा ही गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तीर्ण क्रमांकाची मानकरी. सुंदर अशी गाडी पाहिली. ज्याप्रमाणे या ठिकाणी सेमी 4 मध्ये 2 गाड्याला या ठिकाणी सामना निकाल दिला, त्या धर्तीवरती या ठिकाणी दुसऱ्या सेमीमध्ये तोच अँगल या ठिकाणी 2 गाड्याला सामना निकाल दिला. परंतु या ठिकाणी उत्तेजनार्थ गाडी या ठिकाणी आयोजक सहयोग कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी पळवलेल्या आहे. त्यामध्ये उजवीला पळाला वैष्णव मोहनरामध्ये MM ग्रुप पेटनाका आणि डावीला पाहिला अक्षय शिवाजी मोरे गोडवी सातारा यांचा या ठिकाणी बलमान्य राजा त्याच्या मैदानी या ठिकाणी उत्तेजनाचे मानकरी ठरले. आजच्या मैदानातील 8व्या क्रमांकाचे मानकरी यात्रा कमिटीचं करावं एवढं कौतुक थोडं आहे बरं का, कारण 7वे बक्षीस 7111 होतं. नियमानुसार काल सांगितल्यानंतर त्यांनी 10111 केलं. 8वं बक्षीस वाढवलं, ते देखील 10111 केलं आणि उत्तीर्णार्थ क्रमांकाचं बक्षीस त्यांच्या खुशीनं देणार आहेत. आणि आजच्या मैदानातील 8व्या क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक 2 वरून पाहिलेली गाडी सागरेश्वर प्रसन्न देवराष्ट्रे अमरापूर या गाडीचा 8वा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली. तास क्रमांक 2 वरती सागरेश्वर प्रसन्न देवराष्ट्रे अमरापूर यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावला. डावीला पारा निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष तात्या मांगडे यांचा या ठिकाणी वजीर आणि त्यांच्या तुला उजवीला पाहिला अर्जुन शेट लेंगरे सावकार. सुंदर अशी गाडी पाहिली. वजीर आणि सावकारची गाडी ती आजच्या मैदानी या ठिकाणी 8 नंबरचे मानकरी ठरले. रामरथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं नागठाणकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी श्री गणेश भोसले तुफान अंजीर करंजे सातारा या गाडीचा 7व्या क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली. तास क्रमांक 1 वरती गणेश भोसले तुफान अंजीर ग्रुप करंजे सातारा यांच्या या ठिकाणी नावावरती नशीब आजमावलं. डावीला पारा शिरोडेकरांचा निशाण आणि उजवीला पारा किवळकरांचा नवीन खरेदी सोन्या. सुंदर अशी गाडी पाहिली. निशाण आणि सोन्याची गाडी सुंदर गाड्यांनी विशालवर येवलीवारी करावे ती आजच्या मैदानी या ठिकाणी 7 नंबरचे मानकरी ठरले. रामरथोत्सवानिमित्त चालत आलेलं परंपरेचं नागठाणकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 8 वरून पाहिली गाडी श्री खंडेश्वर प्रसन्नकुमारी ओवी प्रमोद वाघ वाघवाडी या गाडीचा 6व्या क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली. खंडेश्वर प्रसन्नकुमारी ओवी प्रमोद वाघ वाघवाडी याचा या ठिकाणी पुष्यगाव हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकरी घरचा साज पाहिला रोमन आणि सरदार. सुंदर अशी गाडी पडली. बारी डावीर सुरू कराने ती आजच्या मैदानातील या ठिकाणी 6 नंबरचे मानकरी ठरले. नागठाणकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील 5म क्रमांकाचे मानकरी सलग दुसऱ्या वर्षी फायनलचा मान पटकवला. भैरवनाथ प्रसन्न सुरेश तात्या फौजी साई फौजी निगडी संतोष शेठ निगडी या गाडीचा 5म क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली. डावीला पाहिला भैरवनाथ प्रसन्न साई फौजी निगडी सुरेश तात्या निगडी याचा या ठिकाणी सलग दुसऱ्या वर्षी या ठिकाणी फायनलला पात्र झाला असा या ठिकाणी सोन्या पाहिला आणि त्यांच्या दिला पाहिला काळ भैरवनाथ प्रसन्न बसू पुजारी पांडेकरांचा सोन्या. सुंदर अशी गाडी पाहिली. सोन्याची गाडी ती आजच्या मैदानात या ठिकाणी 5म क्रमांकाचे मानकरी ठरले. श्रीराम रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं नागठाणकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील 4th क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी नीलाताई चंद्राताई प्रसन्न जीवन ड्रायव्हर इनाम या गाडीचा 4th क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली. डावीला पाहिला जीवन ड्रायव्हर दिनेश शेठ गावल उरणबोरे यांचा या ठिकाणी सुंदर आणि त्यांच्या तुला उजवीला पाहिला मल्हारामल जाधव शिरवळ विजय कबले शिरवळ यांचा या ठिकाणी संग्राम. सुंदर अशी गाडी पाहिली. सुंदर आणि संग्रामची गाडी सुंदर गाड्यांनी अप्पा ड्रायव्हर करुंडेकरांनी ती आजच्या मैदानात या ठिकाणी 4 नंबरचे मानकरी ठरले. नागठाणकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानातील 3य क्रमांकाचे मानकरी सेमी फायनल 4 मध्ये सामना झाला होता आणि सामना झाल्यानंतर दोन्ही बैलगाडी मालकात संगनमत झालं आणि दोन्ही गाड्यातला एक बैल पळाला आणि ती गाडी आजच्या मैदानामध्ये 3य क्रमांकासाठी पात्र झाली. स्वस्ती ग्रुप हनुमान नगर नुणे आणि ज्योतिर्लिंग प्रसन्न शिरवडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 3य क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली. 4थ्या सीनमध्ये या ठिकाणी नुणेकर आणि शिरवडेकरांमध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला होता. दोन्ही बैलगाडी मालकांनी या ठिकाणी संगनमत केला आणि एक गाडी पळवली. सुंदर अशी गाडी पाहिली. शिरोडेकरांचा लक्ष आणि त्यांच्या जोडीला बळराव बाप्पा शेळके यांचा या ठिकाणी शंकर पळाला. सुंदर अशी गाडी पाहिली. लक्ष आणि शंकरची गाडी ती आजच्या मैदानात या ठिकाणी 3 नंबरचे मानकरी ठरले. नागठाणकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान
सालाबाद प्रमाणे राम रथोत्सवानिमित्त आयोजित केलं जातं आणि या मैदानाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी मालक आवर्जून उपस्थित असतात आणि आजच्या मैदानामध्ये सुंदर असा फायनल फेरा झाला आणि फायनल फेऱ्यामध्ये 2 गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत झाली. त्यामध्ये आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी मुकुंद कोंडाळकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी भोर या गाडीचा द्वितीय क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाहिला मुकुंद कोंडाळकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी भोर याचा या ठिकाणी संग्राम आणि त्याच्या लागला पाहिला आदिल पलवान कलबी फुरसुंगीकरांचा सरपंच. सुंदर गाड्यांनी या ठिकाणी आजच्या मैदानात या ठिकाणी 2 नंबरचे मानकरी ठरले आणि नागठाणकरांचा राम रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी परंपरेचं मैदान. यात्रा कमिटीने पहिल्यांदाच ऑनलाईन नोंद घेतली आणि ऑनलाईन नोंद घेऊन हा खेळ नवीन असल्यामुळं यात्रा कमिटीने तो खेळ समजून घेतला आणि खरोखर अखिल भारतीय संघटनेच्या नियमाला दाद देत हे मैदान त्यांनी संपन्न केलं आणि या महाराष्ट्र केसरी नागठाणकरांच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक 4 वरून पारी गाडी काळोबाई प्रसन्न प्रज्वल सागर घाडगे श्री क्षेत्र भरतगाव विक्रम भाणे भरतगाववाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली काळोबाई प्रसन्न प्रज्वल सागर घाडगे भरतगाव यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं. गाडीला पाहिला आर्याच्या गणेश अनपट पप्पू शेठ भगवानवाडी आणि बलमागुरु बाकरवाडी याची या ठिकाणी नवीन खरेदी खंड्या पाहिला आणि त्यांच्या दुर्ला प्रशांतभाई आरिडे ऋतिक दगडे हिंद केसरी बाजी पॅच क्लब करंजेपूर यांचा या ठिकाणी सुंदर पाहिला. सुंदर अशी गाडी पाहिली खंड्या आणि सुंदरची गाडी सुंदर गाड्यांनी अक्कू ड्रायव्हरने त्याच्या मैदानात 1 नंबरचे मानकरी ठरले.